हो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सोनाली तुमचं परत स्वागत करते आज नवीन ब्लॉगसोबत. आज आम्हाला जायचं होतं पिंपरी मार्केटमध्ये कारण की मला पिंपरीचं मार्केट हे नेहमी जवळ आहे. सो दगडूशेठला जाण्यासाठी भयानक ट्रॅफिक असते आणि जवळपास जायलाच मला 1.5 ते 2 घंटा लागतो. सो इकडच्या भागात म्हणजेच रावेत साईडच्या भागात आम्हाला बेस्ट ऑप्शन आहे पिंपरी मार्केट आणि पिंपरी मार्केट हे वन ऑफ द खूप मोठं मार्केट आहे. सो कुणालाही काहीही होलसेलचं घ्यायचं असलं तर पिंपरी मार्केटला खरीच प्रिफर करा. असं नेहमीप्रमाणे मी तयार झाले. थोडंसं आणि हे बघताय हा व्हिडिओ थोडासा जुना आहे आणि त्यामध्ये माझे हेअर जे आहे तुम्हाला लाँग दिसत आहे. मी तुम्हाला पहिलेच बोलले होते माझे हेअर खूप लाँग होते. मी आत्ताच कट केले होते. सो फायनली आम्ही पिंपरीच्या मार्केटमध्ये पोहोचलो. नेहमीचं प्रिकॉशनमध्ये आम्ही सगळ्यांनी मास्क लावले होते कारण की 2:30-3ची वेळ होती आणि मी असले की माझ्यासोबत मुले हे असताच आणि हा व्हिडिओ आहे मेन म्हणजे दिवाळीच्या सीझनचा. नेमकं आता पुढे अपकमिंग कोणते सण आले तर मी त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली टाकते की नेमकं पिंपरीमध्ये काय आहे. तर पिंपरीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी भेटतील. क्लचर्स, हे बकल्स, बोस हे अवघ्या तुम्हाला 5-5, 6-6 रुपयाला भेटेल. इतकं मिनिमम प्राईजमध्ये पिंपरीच्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल आणि क्वालिटीही चांगल्या प्रकारे. बन्स भेटतील, खूप छान छान क्लिप्स भेटतील मुलींसाठी, तुमच्या स्वतःसाठी वापरायला खूप सारे क्लिप्स आहे. त्यातल्या काही व्हरायटीच्या क्लिप्स होत्या ज्या मला घ्यायच्या होत्या. असे छोटे मोठे कटलरी जे सामान आपण म्हणतो ना ते सारे सामान आहे. मी अक्षरशः थकली होती कारण की क्राऊडही एवढा होता आणि ह्या दोन्ही पोरांना घेऊन फिरणं म्हणजे खूपच हे होतं. पण खूप सारं सामान खरेदी करायचं पण मुलं काही थकले नव्हते. सो एक एक गोष्ट मी पाहत होती आणि इतक्या सगळ्या व्हरायटीच्या होलसेल गोष्टी तिथे भेटताना की तुम्हाला कुठे जाण्याची गरज पडत नाही. सो दिवाळीचा सीझन होता आणि माझा मेन अजेंडा होता दिवाळीची खरेदी आणि सगळ्यात मेटा हा होता पंचदिवा जो खूप सुंदर होता. ऑनलाईन मी बघितला होता तर याची किंमत मला 550 ते 600 दाखवत होती. तर याचं नेमकं डिस्क्रिप्शन मी एंडच्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला नक्की सांगेल. सो हा एक मी घेतला. त्यानंतर अजून खूप सुंदर दिवे होते डेकोरेशनचे आणि मल्टिपल ऑफ असे ऑप्शन पण होते की तुम्हाला इझिली कमी प्राईजमध्ये अवेलेबल होईल. आणि खरंच जर तुम्ही पिंपरीच्या मार्केटमध्ये जर आलात तर नक्कीच या तुम्ही. शगुन चौकामधून राईट साईडला टर्न मारला तर मार्केट चालू होऊन जातो. तर यापैकी मी 2 दिवे घेतले जे 11 दिव्यांचं मिक्सअप म्हणून एक मोठं असतं ज्यामध्ये पाणी टाकलं जातं. ते घेतलं मी. एंड ऑफ द तुम्हाला सांगेल आणि हा एक खूप सुंदर मला आवडला होता पण याची प्राईस थोडीशी जास्त सांगितल्यामुळे हा घेतला नाही. त्यामुळे या 4 पैकी मी एकच प्रिफर केला. त्यानंतर मला काही इयरिंग्स आवडल्या होत्या. नवीन टॉप्स आणि कारण की असलं प्रत्येक गोष्ट शॉपमध्ये गेलं की सिंगल अशी भेटत नाही. पण अशा मोठ्या मार्केटमध्ये गेलं की तिथे अशा छोट्या-मोठ्या कटलरी सामान खूप प्रमाणात घेतल्या जातं आणि बल्कमध्ये घेतल्यामुळे ते कमी प्राईजमध्येही भेटतात. सो मला 2 ते 3 टॉप्स घ्यायचे होते कानातल्याचे जे मी घेतले ज्यामध्ये मला रुबी कलरचा हवा होता आणि असे एक लटकन टाईप घ्यायचे होते तेही घेतले. तेही मला खूप आवडले आणि त्यासोबतच अनु आमच्यासोबत होती तर तिलाही चालू होतं की आई तू घेतले तर मलाही पाहिजे म्हणून तिचीही बराबरी चालू झाली. थोडं पुढेच गेलं तर कपड्याचंही मार्केट आहे आणि तुम्हाला सांगते 500 ते 600 पासून स्टार्ट होणारा कपडा इथं आहे आणि अप टू तुम्हाला 6,000, 7,000, 9,000 पर्यंत सगळ्या प्रकारचे आहे. जे स्पेशली हाऊस वुमन असो, गर्ल्स असो, कॉलेजच्या स्कूलचे असो सगळ्यांसाठी खूप सुंदर असा तुमच्या बजेटनुसार कपडे आहे. आणि तिथंच थोडं पुढे गेल्यानंतर मला घ्यायचे होते तोरण. सगळ्यात मोठं एक होलसेलचं दुकान आहे. तिथं छोटंसं एक गणपती मंदिर आहे. त्या गणपती मंदिराच्या समोर एक छोटंसं दुकान आहे तोरणचं. तिथे तुम्हाला स्पेशली होलसेल तोरण भेटतं. आता इतके व्हरायटीचे तोरण होते ना की मी एकदम कन्फ्यूजच झाले की घ्यावं कोणतं म्हणून. माझा जवळपास 15 ते 20 मिनटं गेली आणि तुम्हीही बघता इथे की मल्टिपल असे तोरण होते. साईडला मी तिथे कॅमेरा लावून दिला आणि एक एक तोरण बघायला सुरुवात केली. मला अक्षरशः शॉपवालाही विचारतोय की हे कॅमेरा तुम्ही अपलोड करणार आहात का? म्हटलं हो तुमची परमिशन असेल तर मी अपलोड करू का? तेही खूप खुश झाले आणि ते म्हणे नक्की करा. आणि त्यांनीही मला म्हणजे साथ देण्यास सुरुवात केली. एक एक गोष्टी चांगल्या प्रकारे सांगत गेले आणि मला हवा होता मेन म्हणजे रुद्राक्षचा
तोरण ते मी शोधत होते आणि फायनली असे 9-10 तोरण आणि त्यापैकी मला वसूबरससाठीही काही लटकन तोरण हवे होते आणि एंट्रीला शुभ लाभचंही मला एक असं तोरण हवं होते. तो असे 9-10 तोरण मी इथून घेतले आणि अतिशय रिझनेबल प्राईजमध्ये भेटलेत तुम्हाला सांगते. तर म्हणजे ऑनलाईन आपण घेतो आणि ऑफलाईन ह्या दोन्हीमध्ये खूप डिफरंट असतो. ऑनलाईन जर आपल्याला जे आपल्या टेम्पलेटमध्ये दिसतं आपण तेच बघतो, पण जेव्हा ऑफलाईन कोणती वस्तू घेतो तर आपण बारीकीने ते बघतो. आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर माझं फेवरेट ज्वेलरी, तिथं खूप साऱ्या ज्वेलरी होत्या. सो त्यापैकी मी 2 ते 3 ज्वेलरी घेतल्या आणि त्यानंतर दिये घ्यायचे होते. ह्यावेळेस आम्ही विचार केला की तेलाचे दिवे आपण तर नेहमी लावतोच, पण त्यासोबतच पाण्याचेही दिवे घेऊ. तो हा पाण्याचे दिवेचे 2 नवीन निघाले होते, तर हे एक पाण्याचा दिव्याचा आम्ही एक कंबो घेतला. कारण की काही ठिकाणी हवा इतकी असते की दिवे विझून जातात आणि त्या पर्पजमुळे आम्ही पाण्याचे दिवे घेतले. पण तेही आम्हाला युटिलाइज झालं आणि मेन म्हणजे दिवाळी झाल्यानंतरही ते परत ठेवून आपण अदर फंक्शनलाही ते यूज करू शकतो. आणि लाइटिंग होते, कंदील होता, असे खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्याही मी घेतल्या, त्याही कमी प्राईजमध्ये. अक्षरशः गच्च भरलेलं होतं हे पिंपरीचं मार्केट. तुम्ही कधीही जा, तुम्हाला नेहमी हाऊसफुलसारखा बोर्डसारखा लागेल आणि एक गोष्ट पूर्ण एकदम होलसेल दरात तुम्हाला भेटेल. माझं सगळ्यात आवडतं प्लेस झालं आहे पूर्ण पिंपरीचं मार्केट. दुसरं एक मार्केट आहे तिकडे आहे आपलं दगडूशेठचं, तिकडे पण आहे. पण तिथे इतका गोंधळ होत चालला आहे आजकाल आणि इतका गर्दी आहे, त्यापेक्षा हा एक नवीन ऑप्शन आहे, सुटसुटीत आहे, खूप मोठं मार्केट आहे आणि मल्टिपल ऑप्शन आहे. नंतर आम्ही घरी आलो आणि घरी हे बघा, हे ते तोरण होतं मी तुम्हाला सांगत होते की हे एक तोरण मी घेतलेलं होतं. अतिशय एंट्रीला शुभ आणि लाभ इतकं सुंदर, त्यामध्ये कवड्या नक्षत्रासारख्या, त्याला लटकन आणि खूप खूप म्हणजे येणारं कोणीही माझ्या घरी येत होतं, पहिली नजर त्यांची या तोरणावर पडत होती. अशी खूप साऱ्या प्रकारची तोरणं वन बाय वन होते. हे माझे ठसे होते जेव्हा मी घरामध्ये एंट्री मारली होती त्याचे आणि कवड्यांनी भरलेलं होतं. त्या कवड्याचं महत्त्व खूप वेगळं आहे. तर ह्या कवड्याच्या म्हणजे मी शोधून शोधून एक एक घेतलं आणि हे माझं आवडतं, मी त्यातलं घेतलं. तुम्हीही असं काही युनिक पणे घेऊ शकताय जे मध्ये तुम्हाला अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटेल. असेच तुम्हाला वेगवेगळे काही हटके गोष्टी हव्या असेल तर त्याला तर मी तुम्हाला एकच ऑप्शन देईल, जे की पिंपरीचं मार्केट. आणि खरंच शुभ आणि लाभ हे तर मला एंट्रीला खूप दिवसाचं शोधत होते, पण परफेक्ट मॅच मला हेच भेटलं. त्यानंतर काही मला प्लांट घ्यायचे होते. आता हे जे बघताय तुम्ही प्लांट, तुम्हाला एकदम ॲक्च्युली माझ्या घरात जे कोणी येतं ना ते सगळे म्हणतात की ओरिजिनल फुलं आहेत का, इतकं रिॲलिस्टिक वाटतं. बट रिअलमध्ये जर पाहिलं तर हे आहे आर्टिफिशियल, पण हे अक्षरशः इतकं रिॲलिस्टिक वाटत होतं ना की माझ्याकडे जेवढे गेस्ट आले सगळ्यांनी मला याची प्राईस विचारली. सगळ्यांनी ऑनलाईन मागून बघितलं, पण ह्या क्वालिटीचं रिअलिस्टिक रबर त्यांना भेटलं नाही. पण तुम्हाला जर हवं असेल तर पिंपरीचं मार्केट तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. खूप सुंदर असं हे घरात जसं लावलं मी, घराची रंगतच एकदम वेगळी झाली. हे बघा, पूर्ण असं पूर्ण दिवे ह्याला म्हणजे इतकं सुंदर आहे ना. नॉर्मल कपड्याची रांगोळी न म्हणता हे कपड्याचंच एक आहे, पण त्याचाच एक टाईप आहे, पण खूप सुंदर आहे. साईडला गजरा टाईप आहे, इथे गोंड्सनी त्यांनी हे केलं आहे. मध्ये कमळ घेतलं मी, कारण की श्री महालक्ष्मीला महालक्ष्मी म्हणजे आपल्या देवीला कमळ फार प्रिय आहे आणि आपल्या मेन घरातूनच त्यांचं स्वागत होणं म्हणून मी त्या इंटेन्शननी ही डिझाईन चूज केली. मध्ये हे बघा छोटंसं असं मस्त तुम्हाला दिवा ठेवायला पण आहे. हे घेतलं अवघ्या 400 रुपयात लटकन्स. सो हे सुरुवातीला तर मला 2च घ्यायचे होते, पण जेव्हा तो म्हणे की तुम्हाला 150ला जोडी देतो, पण सगळे आम्हाला भेटले 300ला 10. ह्या सगळ्या 300ला 10. आता ह्या सगळ्या बाल्कनीसाठी मी घेतल्या आहे. सो जेव्हा मी हे सगळं डेकोरेशन करीन तो पण मी एक ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. सो ही होती ह्या वर्षी दिवाळीची माझी छोटीशी खरेदी. कशी वाटली? असेच खूप सारे होम डेकोर, त्या परत प्लांटिनेशन, त्यासोबत क्लोथ, ज्वेलरी, असे खूप साऱ्या व्हरायटी, खूप साऱ्या गोष्टी तिथे होत्या.
माझ्या घरात मला सजवण्यासाठी अशा अनेक गोष्टी लागत असतात आणि त्या मी काही ऑनलाईनही बघते, बट ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनही गेल्यानंतर बार्गेनिंग ही चांगल्या प्रकारे होते आणि ती आपल्या लोकांच्या एकदम नसानसात भरली आहे. जिथं बार्गेनिंग होणार नाही तिथं काही गोष्ट विकत घेतल्याची फिलिंगच येत नाही. सो हा एक फिलिंग माझा काहीतरी वेगळाच असतो. ह्या प्रत्येक गोष्टी घेण्यामागे मी काही ना काही किंमत कमीच करत गेले आणि हे सगळं सजावट झालं. दिवाळीचे आम्ही फोटो सेशनही खूप धामधूम पद्धतीने केले. सो हा असा माझा सेलिब्रेशन होता मागच्या वर्षीच्या दिवाळीचा. व्हिडिओ जरासा लेट आला, पण अपलोड करायचा नेहमीप्रमाणे राहिला. हा आमचा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीच्या दिवाळीचा. हे पूर्ण डेकोरेशन मी फक्त पिंपरीच्या मार्केटमधून घेतलेलं. त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये जर विचार असेल तर पिंपरी मार्केटला जायचं तर चुकूनही जाऊ नका. कारण की जर गेलात तर खिसा आणि बँक बॅलन्स हे नक्कीच तुमचं खाली होणार. कारण की मार्केटच असं आहे की तुम्हाला ₹1 तर 1,00,000पर्यंत गोष्टी तिथे भेटतील आणि हव्या तशा प्राईजमध्येही जर घ्यायला गेलं तर मन आवरत नाही. असंच असतं आपल्या बायकांचं. एक गोष्ट घ्यायला गेलं तर 4 घेऊन येणार आणि असंच काही झालं माझ्या बाबतीत. भेटू परत. बाय.